नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यामध्ये मटार मोमोजची रेसिपी. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपी सुरुवात करू. तर मी ताजे मटार घेतलेले आहे. फ्रोझन मटार अजिबात घेऊ नका. प्रथम आपण डो तयार करणार आहेत मोमोजचा. त्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकतोय त्याच्यामध्ये आणि 1 चमचा तेल टाकणार आहोत. तेल पण गरम वगैरे केलेलं नाही आहे मी. साधंच तेल घेतलेलं आहे. हे तेल आपण व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित पिठाला तेल चोळून झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण डो तयार करणार आहोत. तर डो पण असा तयार करायचा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मध्यम ह्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे. हे बघा असं. आता ह्याच्या वाटी झाकून ठेवूया आपण. तोपर्यंत आपण मोमोजचं सारण तयार करते. त्यासाठी साहित्य सांगते तुम्हाला मी काय काय घेतले ते. तर 1 वाटी मटार घेतलेले आहे, ताजे मटार आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7 ते 8. भरपूर अशी कोथिंबीर घेतली. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनिया पावडर. 1 चमचा मीठ आणि हळदी पावडर अर्धा चमचा. आलं लसूण पेस्ट आणि सोया सॉस. तर प्रथम आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे सर्व साहित्य. तर मिक्सरचं जार घेतले, त्याच्यामध्ये मटार टाकते. भरपूर अशी कोथिंबीर टाकते. चव खूप छान लागते पण या मटार मोमोजची. नक्की ट्राय करा. हिरव्या मिरच्या टाकते 7 त्या. आता मिरचीचं प्रमाण हे मटार मोमोज तिखटच छान लागतात. त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तिखट खूप छान लागतात त्या मटार मोमोज. लसणाच्या पाकळ्या टाकतोय आपण. आता असं फिरवायचं आहे की जास्त बारीक पण करायचं नाही, मध्यम ह्याच्यामध्येच फिरवायचं आहे. मटारचा एक एक दाणा दाताखाली आला पाहिजे असं मिक्सरचं बटन कमी जास्त करत फिरवायचं आहे. हे बघा असं. रेसिपी सुरुवात करतोय. तर पॅनमध्ये मी 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल टाकते. तेल पण छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकतोय आपण. कांदा पण जास्त परतायचा नाही आहे. दाताखाली मोमोज खाताना दाताखाली आला की चव खूप छान लागते या कांद्याची पण. आता आपण जे मटार वाटून घेतलेले आहेत ते टाकून घेतोय त्याच्यामध्ये. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे ह्याला. आपल्याला पूर्ण सारण हे कोरडं करून घ्यायचं आहे. आता मसाले टाकते. गरम मसाला आणि धनिया पावडर 1 चमचा घेतला आहे. चवीनुसार मीठ अर्धा चमचा, हळदी पावडर. आलं लसूण पेस्ट टाकतोय अर्धा चमचा. आता सोया सॉस टाकायचा आहे. मटार मोमोज म्हटलं की सोया सॉस हा आलाच आणि सोया सॉसमुळं खूप छान लागते. चव खूप छान लागते हे मोमोजचे. त्यामुळे 1 चमचा भरून असा सोया सॉस टाकलेला आहे. सारण पूर्ण कोरडं करून मी थंड करायला ठेवलेलं आहे. थंड झाले हे सारण आपलं. आता आपण जे पीठ मळून घेतले ते पाहते. पीठ पण छानसं भिजलेलं आहे आपलं. आता आपण हाताला जरासं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पोळी केवढी लाटायची ना त्यानुसार एक गोळा तोडून घ्यायचा आहे. आणि पोळी पण आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही किंवा जास्त जाड पण ठेवायची नाही, मध्यम ह्याच्यामध्ये लाटायच्या आहेत. का की आपण ज्यावेळेस कळ्या तयार करणार आहोत मोमोजच्या, त्यावेळेस कळ्या व्यवस्थित पडतात त्यामुळं. हे बघा झालेली आहे पोळी आपली तयार करून. आता एक झाकण घेते. त्या सेम आकाराचे मोमोज तयार करणार आहोत आपण. त्यामुळं झाकणाच्या साहाय्याने पुऱ्या तयार करून घेते आधी. एकाच आकाराचे मोमोज होतात तयार मग. हे बघा असं
सारण ठेवलेलं आहे एका पुरीवर. आता आपण साडीला प्लेट कशी करतो ना त्यासारखंच करायचं आहे. एकावर एक प्लेट चिटकवत जायचं आहे फक्त एका साईडनीचा. मोमोज करायचे पण प्रकार भरपूर आहेत. कोण कोण दोन्ही साईडनी करतं, कोण कोण एका साईडनी करतं. तर मी एका साईडनी करते. कोण कोण आपण जसं मोदक बनवतो त्यानुसार करतात. पण मोदकला आपण टोक काढतो, त्याला टोक काढायचं नाही आहे. तसं पण बनवता येतं. एका साईडनीच केलेलं आहे मी. आता दुसरी जी प्लेन साईड आहे ती चिटकवायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित चिटकून घ्यायची. किंवा तळताना ते तोंड त्याचं ओपन होणार नाही असं. हे बघा तयार झालेले आहेत मोमोज. आता पुढचं टोक आहे ते वाकडं करायचं आहे. तयार झालेले आहेत मोमोज. हे बघा एका साईडनीच प्लेट तयार केलेली आहे मी. दुसरी पण दाखवते तुम्हाला. तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे मी. पण चवीला अप्रतिम लागतं ते मटर मोमोज. नक्की ट्राय करा. तयार झालेले आहे. किती छान झाले. तयार झालेले आहे सर्व मोमोज. आता तळून घेऊया. आकार पण बघा ना किती छान आले. तेल पण छानसं गरम झालेलं आहे. तळताना पण गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. म्हणजे व्यवस्थित वरनं कुरकुरीत आतनं सॉफ्ट होतं त्या मोमोज आपले. मंद गॅसवरच तळून घ्यायचं आहे. चवीला अप्रतिम लागतात पण हे मोमोज. हो का तयार झाले. आणि टिश्यू पेपरवर काढायचे नाही आहेत आपल्याला, चाळणीमध्ये काढायची का की वारा लागून त्या कडक तशाच राहतात. टिश्यू पेपरवर एक 10-15 मिनटांनी लगेच सॉफ्ट होतात. त्यामुळं चाळणीवर काढते. तयार झाले. असे सगळे करून घेते मी. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. शेजवान चटणी आणि व्हेज मोयनीजबरोबर खूप छान लागतात हे. नक्की ट्राय करा. मोमोजच्या चटणीपेक्षा ह्याच्याबरोबर खूप छान लागतात. एक फोडून दाखवते तुम्हाला. वरनं कुरकुरीत आतनं सॉफ्ट आहेत. तयार झालेले आहेत आपली व्हेज मटर मोमोज. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत भेटूया अशा सुंदर आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.